अटल टनल सिसू बघून झाल्यावर आम्ही निघालो मनालीकडे. मॉल रोडला रूम बुक केली आणि निघालो भटकायला. मॉल रोडवर सहज चाललं तरी 10 मराठी माणसं दिसतात आणि एकमेकांशी मस्त मराठीत बोलत असतात. मराठी माणसं तुम्हाला जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात भेटू शकतात. नमस्कार मंडळी, मी मयुरी. स्वागत आहे तुमचं हिमाचल ब्लॉग सिरीज मध्ये. इथली सकाळ मात्र खूप सुंदर होती, आल्हाददायक होती. सकाळच्या फ्रेश मूड मध्ये गाठलं हिडिंबा टेम्पल. ही एक छान जागा आहे. टुमदार लाकडी मंदिर भारी दिसतं. अज्ञातवासाच्या काळात पांडवांनी इथे वास्तव्य केल्याची आख्यायिका सांगितली जाते. हिडिंबा ही पराक्रमी भीमाची पत्नी आणि योद्धा घटोत्कचची माता आहे. इथे भीम आणि हिडिंबा यांचा मुलगा घटोत्कचचं मंदिर देखील आहे. कुलू मनालीच्या स्थानिकांची ती कुलदेवी आहे. देवीचा आशीर्वाद घेऊन आम्ही थोडं फिरलो. इथे एका मराठी माणसाने दुकान टाकले. त्याच्याशी देखील गप्पा मारल्या आणि मग निघालो वशिष्ठ ऋषी मंदिराकडे. वशिष्ठ ऋषी हे प्रभू श्रीरामचंद्रांचे गुरु बरं का. हे मंदिर देखील लाकडी आहे आणि इथे गरम पाण्याचं कुंड आहे. प्रचंड थंडीमध्ये इथल्या गरम कुंडामध्ये स्नान करणं म्हणजे वेगळंच थ्रिल आहे. इथे आल्यावर कळतं की प्राचीन ऋषी मुनींनी हिमालयात तपश्चर्या ध्यान करण्याचा निर्णय का घेतला असेल. इथे देवदेवतांना सामान्य माणसाच्या जगण्यात आदराचं स्थान आहे. मनालीतून काही पाय निघतच नव्हता तरीही निघावं लागलं. मन मात्र उगाच उदास झाल्यासारखं वाटत होतं. गाडी धावत होती आणि आता आम्ही भेट देणार होतो हातमागावर शाली बनवण्याच्या कारखान्याला.